पहा आमची शाळा. ह्याच शाळेत आम्ही शिकलेलो आहे. हे आमचे क्लासरूम हे ते. आता फक्त रंगरंगटी केलेली नाही तर हीच शाळा आहे. हे पोरांची सुट्टी झालेली बघा कसा आनंद घेता येते. एवढंच पण आता आनंद घेता येतो परत नाही. अयो काय झालं अयो सुट्टी झाली काय तुमची? नंतर मोठं झालं आमच्यासारख्यांनी उड्या मारल्या तर म्हणतात काय येड्यावानी उड्या मारतात. एवढंच आहे बाई. आ ए तुझं नाव काय? ए नाव काय तुझं? सोरा कितवीला आहेत तुम्ही? दुसरीला सगळे? अरे यार आम्ही पण ह्या शाळेत होतो. खेळायचं चाललंय त्यांचं. त्यांना नाव वगैरे विचारते तरी पण सांगत नाही ते. कसं खेळण्याचा आनंद घेतात ते बघा. चलो आता आमचं झालेलं आहे जायचं टाइम. बाय बाय करा की. बाय. हो काय तुझं नाव काय? शिव. कितवीला आहे? दुसरीला आहे. तुझं? अरे सगळे शिव शिवण्णा. आणि तिचं? अरे यार तुम्ही काय बहिणी बहिणी आहेत काय? शिवण्णा अनन्या शिव. अजून हिने काय नाव सांगितलं? मी पण ह्या शाळेत शिकले. तुमच्या वाणी. आता मस्त एन्जॉय करते का नाही? जेवण केलं का? जेवण केलं? आता सुट्टी कधी होणार आहे तुमची? 5 वाजता. अरे यार करमतं का तुम्हाला शाळेत? करमतं? अरे यार लय छान आहेत तुम्ही. तुम्ही सगळे दुसरीचेच आहेत का? मग सगळे एकत्र आहेत. 4थी पर्यंतच आहे ना. अरे यार मला ते सगळे एकाच वर्गातले दिसतात. ते सगळ्यांची पहिली एकच 7वी पर्यंत होती. तेच ना. आम्ही तर 7वी पर्यंत शाळा शिकलोय. 7वी तू पर्यंत शिकली आम्ही बी इथंच शिकलोय. मी इथंच राहतो. तर बघा हा निरागस मुलांचं कसं खेळणं चालू आहे. आणि आम्ही पण ह्या शाळेत शिकलोय. मम्मी पण ह्या शाळेत शिकली आणि आता ही मुलं पण ह्या शाळेत शिकतात. तर खूप छान वाटतं असं शाळेला भेट देऊन. आणि आता गेट लावलेलं आहे. तुम्हाला गेट लावून घेतात ना डायरेक्ट? मग डायरेक्ट आतमध्ये यायला आणि नंतर मग डायरेक्ट घरी जाताना बरोबर आहे. चला बघा ही मुलं किती. आणि खरंच मराठी मीडियम खूप खूप छान आहे. खूप शिकायला भेटतं. वेगवेगळं नॉलेज भेटतं मराठी मीडियम. आता तुमचे सर सगळे चेंज झाले ते का नाही? मग चला आता मुलांना बाय बाय केलेले आणि आता आम्ही चाललेलो आहे. तर खूप छान वाटलं मुलांना बोलून. खूप मजा येते. आणि आमची शाळा आता कंपाऊंड वगैरे झालं. आमच्याजवळ कंपाऊंड नव्हतं काही नव्हतं. आणि त्याचबरोबर आम्ही ह्या पारुंब्यांना खेळायचं. तुम्हाला दाखवते मी त्या पारुंब्या. आता मी आलेले आहे बाडगावमध्ये. कर्जतचं काम झालेलं आहे. आणि आज आम्ही लवकर आलो बाडगावमध्ये. तर आम्ही ह्या पारुंब्याला खेळत बसायचो. आणि एक दिवस झालं बेल वाजली. तर तुम्हाला मी स्टोरी सांगते थोडीशी. ह्याच पारुंब्याबरोबर खेळायचं. आणि बेल वाजली ना आम्हाला माहितीच नाही बेल वाजलेलं. आमचा अख्खा क्लास बाहेर. आणि निम्मे मुलं गेले. निम्मे म्हणजे अख्खा नाही निम्मे आम्ही इथंच. आणि कशाचं काय खेळतोय. आणि जेव्हा कळलं क्लास भरला म्हणून आणि गेलो. म्हणजे वर्ग आता क्लास येते तोंडामध्ये. वर्ग भरला आणि गेलो. आणि जेव्हा का नाही सरांच्या छड्या सगळ्यांनी सरसकट. आणि ते सगळं सर होते आम्हाला. लय मार खाल्ला होता लय. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. राशीनमध्ये आम्ही कुठं गेलो काय केलं खरेदी काय केली हे तुम्हाला सगळं मोठ्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. नक्की व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाय. बघा आता पावसाळा चालू झाला की इथं लागले छोट्या चिंचा. तर माझं चाललेलं आहे करायचं काम. खूप जुनी चिंच. तुमच्यापासून आहे ना हे चिंच? आम्हाला कळताच एवढीच आहे. मम्मीला न्यायला कळताच एवढीच. पहिलं इथं जांभळीचं झाड होतं. परत पानाचा होता. हे खायचे पानं नसतात का? त्याचा मळा होता ना. तेव्हा कंपाऊंड होतं ह्याला. आता नाही राहतच नाही अशा पण समीरचा फोन येतोय का? येत असेल. तर चलो आहे चिंचा. या मस्त खायला.
खरंच असले आंबट आहे. आंबट चिंच आहे. कर बंद. आता आम्ही निघालेलो आहे घरी. समीरचा फोन आला होता, तो म्हणला की या चालत चालत मस्त एन्जॉय करत. मावशी आता? मला चालली आमची खुरपून. हा आता बघा ह्यांची सुट्टी झालेली आहे. 2 वाजलेले आहेत, त्यांची सुट्टी झालेली आहे आणि चाललेले आहेत ते आपण घरी. सारे चालणार आहे तुमचं. तुमचे भेटले आम्हाला पाहुणे. हो का? त्यांच्याच आता? गाडी चालू आहे, कुंभरगावची. मस्त म्हणजे मस्त पानसरेचे आहेत इथं घरं. चिंच आहेत. हा. आता हे चिंचा घरी गेलं मस्त मीठ लावून खायच्या. असाच एन्जॉय करायचा असतो. त्यांची सुट्टी झालेली बा. काय खुरपताय तुम्ही होय? भेंडी खुरपताय का? आता घरी जायला तुम्हाला 10 मिनिटं लागत असतील. हा ना? तर चला, ते एकटे असल्या जातात आता, आमच्यामुळे त्यांचा टाइम वेस्ट होईल. परत 2 वाजता बघा आमच्या इकडं वड्याला पाणी. हा वडा आणि ह्याच्याच वर इकडं वडा आहे, तिथं आम्ही पोहायला वगैरे जायचो अगोदर धुणं धुवायला. चला, अख्खा रस्ता अडून काही फायदा नाही आहे. हा तर चला मस्त म्हणते बाईचा व्हिडिओ काय बंद नाही. अगं बाई, मी फोटो काढायचा होता, व्हिडिओच निघाला. बघा आमचं रान. आम्ही डायरेक्ट कसं रानात चालू डायरेक्ट सगळीकडं फिरत 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 डायरेक्ट रानात आलो. आणि मग मी हा कोपरा का ठेवला? अगो बाई, मग ते पडीकच पडायचं का? आ कोथमीर बिथमीर लाव की. आ इकडं घास. मम्मीचं चाललंय येडा करायचं. अगं मम्मी, कोक्यांनी खाल्लं वाटतं ग. आ कुणी दाजींनी पिरली ना? बघा छान पिरली. तुम्हाला दिसतंय का पण काय आले रानात? काहीच दिसत नसेल का? दिसतंय लाईनींनी बघा. तुरी आल्यात तुरी. तिकडे मामाकडं दादाकडं नंतर जाऊ. त्या शेततळ्याकडं मासे नाही टाकले अजून. शेततळे तिकडं केलेलं माशाचा फार्म, मच्छी फार्म आहे, मच्छी फार्म. स्वतःच्या रानात फिरायला वेगळीच मजा असते पण का नाही का? हक्काने कोण काय बोलणार नसते. हे बघा, पाटाचं पाणी अजून नाही गेला का? गेलं तर नाही. हां, पाटाचं पाणी. चलो इधर रहे हमारे घर. म्हणून माऊ कोशी इडी माऊ माऊ इडी इडी माऊ म्हणून इडी माऊ.